सर, तुमच्या जीवनावर आधारित एक चित्रपट पण आला होता, डॉक्टर तात्या लहाने म्हणून. मकरंद अनासपुरे सरांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. त्यावेळेला ते मकरंद अनासपुरे किंवा डिरेक्टर तुम्हाला भेटायला वगैरे आले होते का, की तुमच्याकडून गाईडन्स घ्यायला आले होते का? हां, मुख्य म्हणजे काय झालं, की त्यांनी ह्या चित्रपट डिरेक्ट केला. तो 3 वर्षे माझ्यावर फिरत होता, की त्याला काही करून माझ्यावर चित्रपट काढायचा. आणि मग आम्ही गाडीत बसलो, की तो माझ्या गाडीत बसायचा, मला विचारायचा. पण कधी त्याने सांगितलं नाही चित्रपट काढायचा म्हणून. त्याने एक पूर्ण रजिस्टर लिहिलं प्रसंगाचं सगळ्या. आणि मग म्हणे, की मी आता चित्रपट काढण्यासाठी माझा फ्लॅट विकला आहे आणि मला चित्रपट काढायचा. आता असं जेव्हा तो म्हणतो, तर तेव्हा म्हटलं की वा नाही आता तुला नाही मला तुम्ही परवानगी द्या. म्हटलं पण कशाला काढतो चित्रपट? नाही म्हणे मला काढायचा, लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि मकरंद अनासपुरेंना मी सांगितलं आहे तुमचं काम करा. मकरंद माझ्या गावाकडचा ना, आम्ही दोघं एका गावचे. तर मग तो म्हणे नाही मला करायचाच आहे, हे कुठल्याही हालतीत करायचं आहे. मग 5व्या वर्षी इच्छा नसताना, म्हणजे माझी फार इच्छा नव्हती, म्हटलं हां ठीक आहे, तर तुला करायचं आहे तर तू कर. हा एवढाच शब्द. बाकी त्याने कागदावर माझ्याकडनं काही लिहून घेतलं नाही, काय नाही. हां माझ्या तुमच्या शब्दावर विश्वास आहे म्हणे. आणि तो चित्रपट त्याने काढला. तो काढल्यानंतर मग पहिलं त्याचं प्रीमियर वगैरे ठेवलं आणि आमच्या घरच्या सगळ्यांना बोलावलं. ते चित्रपट पाहिल्यानंतर म्हणजे मी इतकी परिस्थितीतून गेलो आहे का, हे जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा माझ्या डोळ्यात पण अश्रू आले, की अरे म्हणजे या सगळ्या ह्याच्यातनं आपण गेलो आहे.